हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण उन्हाळ्याचा पहिला व्लॉग बनवण्यासाठी आलेलो आहोत. कॅनव्हास पेंटिंग. खरं सांगू का, उन्हामध्ये व्हिडिओ, कॅनव्हास पेंटिंग हे सगळ्या गोष्टी करायचा खरंच कंटाळा पण आला होता, पण तेवढीच मजासुद्धा येत होती. हे बघू शकता तुम्ही, नाशिकपासून लांब जाऊन एखाद्याच्या शेतातून हे असं गवत काढणं आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून पेंटिंग तयार करण्याची काहीतरी वेगळी कन्सेप्ट डोक्यात आणणं, हे जरा वेगळंच होतं आणि नवीन होतं माझ्यासाठी. घरातून बाहेर पडायला नको नकोसं वाटणारं वातावरण कधी इतकं छान वाटेल हे वाटलंच नव्हतं. त्याचप्रमाणे एक चिंचेचं झाड दिसलं आणि मग त्याच ठिकाणी बसून मस्तपैकी एखादं कॅनव्हास पेंटिंग करू अशी इच्छा झालीच. शेवटी हाच आमचा एक लोकेशन पॉईंट ठरला पेंटिंगसाठी. एकदाचं बसलो बरं का आम्ही पेंटिंग करण्यासाठी. खरं तर उन्हाळ्यामधला हा पहिलाच पेंटिंगचा व्लॉग आहे. पूर्ण उन्हाळा जायचा आहे अजून, आणि अजून खूप साऱ्या व्हिडिओज बनवायच्यात फक्त तुमच्यासाठी मित्रांनो. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा, लास्टपर्यंत बघत राहा. पुढे काय काय घडतं, पेंटिंग कशी तयार होते, किंवा नवीन कोणी भेटतं का मागच्या व्हिडिओजसारखं. तुम्ही मागे बघितलं असेल कश्यपी डॅमच्या इकडचा व्हिडिओ, तिथे भरपूर जण आले होते आपल्यासाठी मदतीसाठी आणि गप्पा मारण्यासाठी. नवीन ठिकाणी गेल्यानंतर लोकांना सगळं कौतुकच वाटतं, कुतूहल वाटतं, नवल वाटतं की अरे ही मुलगी काय करते, जाऊन बघू तरी. असंच रमत गमत हा एक पेंटिंगचा व्लॉग चालू केला होता आणि तो आता इथपर्यंत पोचलाय, वाटत नाहीये. समोर एखादं छान लोकेशन नव्हतं, त्यामुळे मी मनाने चित्र कोणतं काढायचं, कोणतं पेंटिंग करायचं हे ठरवलं. आणि गुगलवर, इन्स्टावर असंच बघितलं होतं एक वेळेस व्हिडिओ. सो तो व्हिडिओ मला, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये जी पेंटिंग होती ती मला कधीतरी बनवायचीच होती. सो इथे चांगलं लोकेशन नसल्यामुळे मी ती पेंटिंग बनवायचं ठरवलं. आणि कमी वेळात, एवढ्या जास्त उन्हामध्ये लवकरात लवकर कोणती पेंटिंग होईल हे डोक्यात आणलं होतं. हे बघा मित्रांनो, फक्त तुमच्यासाठी झाडाच्या वरतून टॉप व्ह्यू पेंटिंगचा अँगल कसा दिसेल याच्यासाठी किती मेहनत चालू आहे. आर्टिस्टला निसर्गासोबत जरा जास्तच प्रेम असतं, बरोबर ना. हे पेंटिंग तयार करताना एक निसर्ग डोळ्यासमोर आलेला होता. फक्त तो निसर्ग म्हणजेच आकाश आणि जमीन, पाणी याच्यातलं एक साम्य दाखवायचं होतं. सो ते मनाने तयार करायचं होतं. नंतरची कन्सेप्ट तर डोक्यात होतीच. सो रिअल गवतापासून काहीतरी उपयोग करून चित्र पेंटिंग तयार करायची आहे. सो ॲक्रेलिक कलर, गवत, रिअल आणि कॅनव्हास याच्यापासून ही सुंदर कलाकृती तयार करण्याचा मी एक प्रयत्न करत गेले. आणि तो प्रयत्न पुढे कसा सक्सेस झाला किंवा फ्लॉप झाला हे तुम्ही नक्की बघा. पेंटिंग ही करता करता नवीन नवीन अनुभव आलेच, पण ह्या व्लॉगमध्ये नवीन मित्रसुद्धा बनले आमचे छोटे छोटे. त्यांच्यासोबत थोड्याशा गमती जमती, थोड्याशा मज्जा कशा झाल्या ते तुम्ही नीट ऐका आणि हसू जास्त नका प्लीज. क्या क्या धोखा खा चुका हूँ, दूसरी बार नहीं खाऊंगा. अगली बार धोखा खाओ. एक बार धोखा खा चुका हूँ, दूसरी बार नहीं खाऊंगा. काय? एक बार धोखा खाया, दूसरी बार नहीं खाऊंगा. तो काढून टाकला. हो, ब्लॅक टी. काला खट्टा आहे थोडा. बघा, दुनियाभरची बडबड करून झाल्यानंतर हे बुजगावणे कसे असे शांतचित्ताने, एकाग्रतेने माझी पेंटिंग बघत बसलेत. अशा छोट्या लहान मित्रांसोबत गप्पा मारत मारत कधी थोडासा वेळ निघून गेला आणि आमचं पेंटिंग तयार झालं हे कळलंच नाही. फॉलो अँड लाईक करा, सबस्क्राईब अँड कमेंट. सपोर्ट करा. सो सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही इथपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ बघितला आमचा आणि आतापर्यंत चांगला सपोर्ट केलेला आहे. सो थोड्याच दिवसामध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज होईल. सो तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. तुमच्यामुळेच आता इथपर्यंत पोहोचलेलं आहे. हे झालेलं आहे आपलं नवीन चित्र तयार. पुन्हा भेटूयात आपण नवीन ठिकाणी नवीन मित्रमैत्रिणींसोबत. बाय.